न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची संकल्पना 500 किलो भंगारापासून बनवली फोटो फ्रेम, सायकल स्टँड, टायर सीट आणि फुलपाखरू। दुचाकींचे टायर ट्यूब, कचरा, पत्रे, ॲल्युमिनियमच्या वस्तू या अडगळ म्हणून अनेकदा भंगारात काढल्या जातात। मात्र याच भंगारापासून शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणाऱ्या आकर्षक वस्तू बनवण्याची संकल्पना ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं प्रत्यक्षात साकारली आहे। तब्बल 520 किलो वजनाच्या भंगारापासून भव्य फोटो फ्रेम, टायर सीट, सायकल स्टँड, फुलपाखरू साकारण्यात आले। टाकाऊतून टिकाऊ असा संदेश पालिकेनं या निमित्तानं दिलाय। टाकाऊ वस्तूंचा वापर करून महापालिकेने वेगवेगळ्या आणि आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत। त्यातील एक तंत्र फुलपाखरू सध्या महापालिका मुख्यालयात बसवण्यात आलंय। हे फुलपाखरू तयार करण्यासाठी 120 किलो साहित्य वापरण्यात आलंय। त्यात ई कचरा, स्क्रॅप धातू, सायकल टायर, रिंग या आदींचा वापर करण्यात आलाय। महापालिका मुख्यालयासह उपवन तलाव व नागला बंदर येथे देखील अशाच काही वस्तूंचा वापर करून नवनवीन संकल्पना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत। कचऱ्यापासून बनवलेली भव्य फोटो फ्रेम उपवन तलावाजवळ लावण्यात आली असून टायरपासून बनवलेली सीट एका उद्यानात बसवली आहे। तर घनकचरा विभागानं बनवलेला सायकल स्टँड गायमुख चौपाटीजवळ बसवला आहे। या उपक्रमासाठी 180 किलो प्लास्टिक, ई कचरा या आदी साहित्यांचा वापर करण्यात आला आहे। टायरपासून टायर टू ट्रेजर ही संकल्पना राबवण्यात आली। यासाठी 120 किलो भंगार टायर, लाकूड या आदींचा वापर करण्यात आला आहे। लवकरच या सर्व वस्तूंचं लोकार्पण करण्यात येणार आहे। ठाण्यातील कॅडबरी सिग्नल जवळ मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी सकाळी एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला। या ट्रकवरील कंटेनर देखील पलटी झाल्यामुळे ऑइल व केमिकल लिकेज होऊन रस्त्यावर सांडले होते। हा ट्रक अशोक लेलँड कंपनीचा असून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हा ट्रक नवी मुंबईहून गुजरात येथील दहेज येथे 17 टन डिस्पोनिल FES 27 केमिकलचा माल घेऊन जात होता। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठामपा घनकचरा विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक व कंटेनर 2 हायड्रा क्रेनच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला केला। रस्त्यावरील सांडलेलं ऑइल व केमिकलमुळे अपघात होऊ नये यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ठामपा घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर 1.5 तास वाहतूक कोंडी झाली होती। अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली। मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 22 जानेवारी बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 व शासनाच्या 100 दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी गेल्या साधारणतः 6 महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम, वायुवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली आहे. सुमारे 1500 चालकांची नेत्र तपासणी, 2000 स्कूल बस चालक व सहवर्ती यांचे शिबिर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबिर, मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचं शिबिर तर 10,000 विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, शाळा कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्याख्यानं इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश असल्याचं सांगितलंय. तसेच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या माध्यमातून 22 जानेवारी रोजी लेखक विजय कट्टी यांचं आजीची रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट या नावाचं लहान मुलांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, लेखक विजय कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धनंजय गोसावी, गणेश पाटील व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सप्तश्रुती आखायचं एकच कारण आहे, आपण दरवर्षी अभियान करत असतो पण अभियान काही संपत नाही. एवढीच आता लोकांना विनंती आहे की हे अभियान व्हायलाच नाही पाहिजे ऍक्च्युली, कारण वाढतं अपघाताचं प्रमाण आणि आपलं महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतात अपघाताच्या बाबतीत 3 नंबरवर आहे. ते शेवटच्या नंबरला जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या जे काही रस्ता सुरक्षेचं अभियान आहे, जनजागृती करून लोकांपर्यंत किती जास्तीत जास्त पोहोचता येईल तेवढा प्रयत्न आमचा आहे, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे शेवटच्या नंबरला जाईल एवढीच इच्छा. तुम्ही काय काय उपक्रम राबवलेत, जसे नेत्रचिकित्सा असेल किंवा नेत्र तपासणी असेल, असे काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकल रॅली घेण्यात आली, सुपर बाईकची रॅली घेण्यात आली, महिलांची रॅली घेण्यात येणार आहे 25 तारखेला. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फत लेक्चर देण्यात आलेले आहे, ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घेण्यात आलेली आहे, निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे, घोषवाक्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे. तसेच वाहनाला कधी कधी आग लागते आपण अचानकच, तर अशा वेळेस ड्रायव्हरनी काय केलं पाहिजे याविषयी दक्षता घेण्याचं लेक्चर देखील मोटार वाहन निरीक्षक आणि फायर एक्सटिंग्विशर जे आहे त्यांच्या मार्फतीने घेण्यात आलेले आहे. तसेच स्कूल बस जे काही चालक आहेत त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे, तर नेत्र तपासणी जवळजवळ 1500 पेक्षा जास्त चालकांची आपण केलेली आहे आणि ज्या चालकांना त्याच्यामध्ये दोष आढळून आलेले आहे अशा चालकांना मोफत चष्मे आणि मोतीबिंदूंचं ऑपरेशन देखील एनजीओच्या मार्फत करण्यात आलेले आहे. अपघात कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्यात असं म्हणालात मगाशी, असे काही स्पॉट आढळले, तसे किती स्पॉट आहेत आणि काय उपाययोजना? आता ठाणा सिटीमध्ये जवळजवळ 31 ब्लॅक स्पॉट्स आहेत आपले आणि आम्ही त्याच्यावर थोडासा अभ्यास केला की कुठल्या स्पॉटला हे ऍक्सिडेंट जास्त प्रमाणात होत आहे आणि ते स्पॉटचा अभ्यास केल्यानंतर आणि कुठल्या वेळेला ते ऍक्सिडेंट घडत आहेत वगैरे जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं आढळून आले की 2 व्हीलरची जी काही अपघातामध्ये वाढतं प्रमाण दिसून आलं आणि साधारणतः संध्याकाळी 6 वाजेपासून तर 9 आणि रात्री 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंतचा जो काही टायमिंग होता ह्या टाइममध्ये अपघाताचं प्रमाण घडल्याचं दिसून आलं. त्या अनुषंगाने आम्ही आणि ट्रॅफिक पोलीस त्या विशिष्ट स्पॉटला वायुवेग पथकांना चेकिंगचे आदेश देण्यात आले आणि त्या अनुषंगाने चेकिंग करण्यात आली. तर त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर महिन्याचं मागच्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं जेव्हा कम्पॅरिझन केलं तर ते आम्हाला मायनसमध्ये आढळून आले आणि बऱ्यापैकीचा जो काही आमचा तो प्रयोग होता तो बऱ्यापैकी सक्सेस झाल्याचं दिसून आलं. नागरिकांना आणि जनतेला काय आवाहन कराल? मी नागरिकांना, हे नवीन वर्ष आहे, सर्वात प्रथम मी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि नवीन वर्ष हे अपघात विरहित जावं
अशी मी मनापासून त्यांना त्याबद्दल शुभेच्छा देते. आणि आता सध्या रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवत आहोत. त्या अनुषंगाने मी ठाणेकरांना असं सांगेन की रस्त्यावर चालताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, घाईत चालू नका. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्हाला लवकर जायचं असेल तर घरातून निघताना 1 तास आधी निघा, की जेणेकरून वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होईल आणि अपघाताला आपण सामोरं जाणार नाही. तसेच ठाणेकरांना परत एक विनंती करते की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अपघातग्रस्तांना मी जर मदत केली तर पोलिसांची व तसेच आरटीओ ऑफिसची लोक आमच्या मागे लागेल. पण सुप्रीम कोर्टाचं डिसिजन असं आहे की कुठल्याही प्रकारची चौकशी त्यांची केली जात नाही. त्यामुळे जो काही गोल्डन आवर्स आहे त्या विहित वेळेमध्ये तुम्ही अपघातग्रस्तांना मदत करा, जेणेकरून अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील आणि आपण एक जीवनदूत होऊया, अशी मी सर्वांना आवाहन करते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.